एक मिनिट भी नाही झाला साहेब, 3 दिवस बसलो आहे, 1 मिनिट नाही झाला, बोलू द्या। एक आदिवासी क्षेत्रामधून आलो आहे, 3 दिवस बसलो आहे, बोलू द्या। लोक एक एक तास बोलता आहे, तुम्ही टीन नाही करायचे, आम्ही बसलो आहे 3 दिवसापासून। 196 बाप क्रमांक 196 पान क्रमांक 139 माझ्या मतदारसंघामध्ये जे आरोग्याच्या अक्कलकुवा तालुक्यात जिल्हा उपरुग्णालय मंजूर झाला आहे, तसंच मोलगीमध्ये जिल्हा उपरुग्णालय मंजूर करण्यात आला आहे आणि खापरमध्ये तालुका रुग्णालय मंजूर करण्यात आला आहे। पण अध्यक्ष महोदय यांना ताबडतोब तरतूद करून त्यांना पैसे मंजूर करण्यात यावे अशी माझी विनंती आहे, जेणेकरून आमचा भाग आदिवासी क्षेत्र आहे आणि अतिदुर्गम भाग आहे। आजपर्यंत त्या भागात या आरोग्याची व्यवस्था झाली नाही, म्हणून ताबडतोब बजेटमधून त्यांना तरतूद करून पैसे मंजूर करण्यात यावे हे माझी विनंती आहे। बाप क्रमांक 205 आणि पान क्रमांक 146 त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय धडगाव व अक्कलकुवा तालुक्यामध्ये उपकेंद्रे 15 मंजूर आहे, पण त्याच्यात आतापर्यंत एकही रुपया दिलेला नाही, म्हणून माझ्या या धडगाव अक्कलकुवामध्ये ते रक्कम ताबडतोब देण्यात यावे हे माझे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे। आणि दुसरं साहेब अध्यक्ष महोदय, या माझ्या धडगाव अक्कलकुवा तालुक्यामध्ये वाण्यावीर 1 मिनिट भी नाही झाला साहेब, 3 दिवस बसलो आहे, 1 मिनिट नाही झाला, बोलू द्या। एक आदिवासी क्षेत्रामधून आलो आहे, 3 दिवस बसलो आहे, बोलू द्या। लोक एक एक तास बोलता आहे, तुम्ही टीन नाही करायचे, आम्ही बसलो आहे 3 दिवसापासून। नाही आम्हाला दुःख वाटतं, 1 मिनिट नाही झालं ना, म्हणून अध्यक्ष महोदय बोलू द्या। नवीन सदस्य आहे इथे आणि आम्ही 700 किलोमीटर मधून आलो, अतिदुर्गम भागामधून। जे बोलतात त्याला कोणालाही बोलू देताना आम्ही नवीन उठलो ठीण करून ठोकता साहेब, असं नाही चालणार। आम्ही एक अतिदुर्गम भागामधून आलो। माझ्या या अध्यक्ष महोदय, माझ्या या तालुक्यामध्ये जसं बीटी सांकुशवीर दवाखाना आहे, त्याच्यामधून वाण्यावीर नवीन दवाखानाची इमारत बांधली आहे, पण आतापर्यंत एकही डॉक्टर तिथे दिला गेला नाही। त्याच्यात दुसरं मोरांबामधून नवापाडा म्हणून दवाखाना नवीन इमारत बांधली गेली, तिथे सुद्धा एकही कर्मचारी दिला नाही। धडगाव तालुक्यामध्ये हातदोई व मोक या 2 ठिकाणी नवीन इमारत बांधल्या गेली आहे, तिथे आजपर्यंत एकही कर्मचारी नाही। आमच्या या भागामध्ये वारंवार आपण सर्व बघत असेल, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आमच्याकडे अजून रस्ते नाही, 50% रस्ते नाही असल्या कारणाने बोंबूने गरोदर मातांना घेऊन येतात, रस्त्यामध्ये डिलिव्हरी असता, म्हणून माझ्या भागात हे कर्मचारी 239 पदे मंजूर आहे, त्याच्यापैकी 114 पदे दिले आहे, त्याच्यामध्ये 50 पदे आतापर्यंत रिक्त आहे। म्हणून माझे अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री साहेबांना माझी हात जोडून विनंती राहील, जे आरोग्याच्या महत्त्वाचे बाब आहे, आमच्या अतिदुर्गम भागामध्ये गरोदर माताला डिलिव्हरी असताना रस्त्यामध्ये डिलिव्हरी असता, आणि म्हणून खास करून जे कर्मचारी आमच्याकडे नाही आहे आणि ते ताबडतोब भरती करून आमच्या अतिदुर्गम भागातला आरोग्याचा प्रश्न सुटायला पाहिजे, हेच माझी हात जोडून नम्र विनंती आहे। धन्यवाद।